पुण्यातील खुक्यात गुंड गजा मारणेला अटक करण्यात आलेली आहे। सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाला मारहाण प्रकरणी गजा मारणेला अटक करण्यात आली आहे। शिवजयंती मिरवणुकीदरम्यान गजा मारणेनं इंजिनियरला मारहाण केलेली होती। त्याच्यावर मकोकानुसार कारवाई करण्यात आली असून मारहाण झालेला तक्रारदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकर्ता आहे। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। गजा मारणेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। खुक्यात गुंड गजा मारणेला ही अटक झाली असून सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाला मारहाण प्रकरणी गजा मारणेला अटक करण्यात आलेली आहे। मकोकानुसार कारवाई करण्यात आली असून मारहाण झालेला तक्रारदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकर्ता आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। गजा मारणेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय गजा मारणेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे आणि अटकेनंतरचा हा फोटो समोर आलेला आहे। मारणेविरोधात पुणे पोलीस ऍक्शन मोडवरच होते आणि आज अखेर गजा मारणेला अटक झाली। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे। अरुण, काय नेमकं? शिवजयंतीच्या दिवशी एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाला मारहाण झाली होती। शिवजयंती मिरवणुकी दरम्यान गाडी मिरवणुकीमधनं पुढे नेली आणि त्यावरनं काहीशी वादावादी मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत झाली आणि त्यांनी मारहाण केली। ज्यावेळी पोलिसांमध्ये तक्रार दिली गेली त्यावेळी असं लक्षात आलं की हे कार्यकर्ते किंवा मारहाण करणारे गुंड हे गजा मारणे टोळीशी संबंधित आहे आणि त्यामुळे त्या तरुणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला। इतकंच नाही तर त्यांच्यावरती मकोका देखील लावण्यात आलाय आणि महत्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये ज्याला मारहाण करण्यात आलेली होती तो मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे त्यांनी या संदर्भात पोलिसांना खडे बोल सुनावले होते। पोलिसांच्या कामगिरीची नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर कुठेतरी पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली। पोलीस ऍक्शन मोडवर आले आणि त्यांनी केवळ ते मारहाण करणारे तरुणच नाही तर त्यांचा जो टोळी प्रमुख आहे गँगस्टर किंवा कुख्यात गुंड गजा मारणे त्याला देखील या गुन्ह्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्याला देखील आज अखेर अटक करण्यात आलेली आहे। निश्चित धन्यवाद अरुण ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आपण पाहतोय सॉफ्टवेअर इंजिनियरला मारहाण प्रकरणी गजा मारणेवर मकोकानुसार ही कारवाई करण्यात आली आहे।